समजा एका रात्रीत अचानक एका लॉटरीमध्ये 5 कोटी रुपये लागले तर काय होईल? मला वाटतं सुरुवातीला तर कुणालाही वेड्यासारखा आनंद होईल. अगदी. म्हणजे डोळ्यांसमोर लगेच नवीन आलिशान गाडी किंवा एखादा मोठा बंगला येईल, परदेशवारीचं स्वप्न असेल. हो, साहजिकच आहे ते. पण बघा ना, अनेक मानसशास्त्रीय अभ्यास असं सांगतात की एवढा मोठा आर्थिक फायदा झाल्यानंतरही अवघ्या 6 ते 8 महिन्यात तो आनंद ओसरतो आणि आपण पुन्हा पूर्वीसारखेच आपल्या नेहमीच्या मानसिक पातळीवर येतो. हो, यालाच आपण बेसलाईन हॅपीनेस म्हणतो. बरोबर. तरीही आपण सगळे आयुष्यभर आपली झोप आणि शांतीपणाला लावून फक्त याच पैशाच्या मागे का धावत असतो? याच मानसिकतेला मानसशास्त्रामध्ये हेडॉनिक ट्रेडमिल असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही त्या धावपट्टीवर कितीही वेगाने धावलात तरी तुम्ही एकाच जागी असता. अरेचा? हो, तुमची पैशाची भूक कधीच भागत नाही. आणि मला वाटतं आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा जो गाभा आहे तो याच मानवी वर्तणुकीवर बोट ठेवतो. 100%. चला तर मग या विषयाची उकल करूया. आज आपण विद्या वाचस्पती विद्यानंदन यांच्या एका अत्यंत भेदक आणि विचारप्रवर्तक लेखनावर चर्चा करणार आहोत. हो, ज्याचं शीर्षक आहे पैसा हे साधन आहे, ते साध्य समजू नये. अगदी बरोबर. आजचं आपलं हे जग प्रचंड वेगवान आणि जीवघेण्या स्पर्धेचं झालं आहे. या जगात माणसाच्या यशाचं मोजमाप फक्त त्याच्या बँक बॅलन्सवरून का केलं जातंय यावर आपण बोलणार आहोत. नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हसल कल्चरमधून किंवा पैशाच्या या अंधाया शर्यतीतून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. हो, कारण खऱ्या अर्थपूर्ण जीवनाकडे कसं वळता येईल यातील ज्ञानाचे मोती शोधून काढणं हेच आपल्या आजच्या या सखोल चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे. हा विषय खरंच खूप गुंतागुंतीचा आहे, कारण पैसा हा आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. या मूळ लेखनाची सुरुवातच मुळी एका अतिशय व्यावहारिक वास्तवाने होते. म्हणजे लेखक कुठेही पैशाचं महत्त्व नाकारत नाहीत ना? अजिबात नाही. पैसा महत्वाचा आहेच. तो आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा देतो. उत्तम आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण यांसारख्या गोष्टींसाठी पैशाशिवाय उभ्याच राहू शकत नाहीत. हे तर अगदीच खरंय. पण इथे एक अतिशय सूक्ष्मसा बदल होतो. या स्पर्धात्मक जगात आपण नकळतपणे पैशालाच आपलं सर्वस्व मानू लागतो. यश किंवा समाधान आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींसाठी पैसा हाच एकमेव निकष बनतो. पण मला इथे थोडं थांबवून तुम्हाला एक अत्यंत थेट प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप भारी वाटतं, पण जेव्हा महिन्याच्या 1 तारखेला घराचा EMI कापला जातो किंवा मुलांच्या शाळेची लाखभर रुपये फी भरायची असते, तेव्हा हे साधार आणि साध्य वगैरे तत्वज्ञान पोट भरत नाही ना? अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे जर पैशामुळे या सर्व गरजा पूर्ण होत असतील तर मग जास्तीत जास्त पैसा कमवण्यालाच आयुष्याचं ध्येय मांडण्यात गैर काय आहे? हे तर एखाद्या गाडीत इंधन भरण्यासारखं आहे ना? हो, अगदी. इंधन नसेल तर गाडी कशी चालणार? आणि जितकं जास्त इंधन तितका मोठा आणि सुरक्षित प्रवास. मग तो साठा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण कुठे येते? हा अतिशय अचूक आणि वास्तवाला भरून असलेला प्रश्न आहे. आणि तुम्ही जी इंधनाची उपमा दिलीत ती या परिस्थितीला समजून घेण्यासाठी अगदी योग्य आहे. बरं. हे बघा, गाडी चालवण्यासाठी इंधन 100% आवश्यक आहे. त्याशिवाय गाडी पुढे जाणारच नाही. पण केवळ इंधन गोळा करत राहणे हा त्या प्रवासाचा उद्देश असू शकतो का? म्हणजे कसं? समजा आपण एका सुंदर प्रवासाला निघालो आहोत आणि वाटेत दिसणाऱ्या प्रत्येक पेट्रोल पंपावर थांबून फक्त पेट्रोलच साठवत राहिलो, डिक्कीतही कॅन्स भरून ठेवले, तर आपण आपल्या मूळ मुक्कामावर कधी पोहोचणार? अरे बापरे. म्हणजे तुम्ही म्हणताय की आपण प्रवासाचा आनंद घेण्याऐवजी फक्त तयारीच करत राहतो? अगदी तेच. जेव्हा EMI भरणं किंवा वैद्यकीय खर्च करणं या गरजा असतात तेव्हा पैसा हे एक अत्यंत प्रभावी साधन असतं. हो, पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा पैसा हा मूलभूत गरजांच्या पलीकडे जातो ना? हो. पैसा माणसाच्या ओळखीचा आणि अस्तित्वाचा एकमेव केंद्रबिंदू बनतो, तिथे खरी अडचण आहे. माणसाचा मेंदू हा आदिमानवाच्या काळापासून टंचाई या संकल्पनेशी जोडलेला आहे. टंचाई म्हणजे नक्की काय? म्हणजे आदिमानवाला उद्या अन्न मिळेल की नाही याची खात्री नसायची, म्हणून तो साठवणूक करायचा. अच्छा, म्हणजे ती सवय अजूनही आपल्यात आहे? हो. आज आपल्याकडे मुबलक पैसा आणि अन्न असतानाही आपला मेंदू त्याच टंचाईच्या भीतीने पछाडलेला असतो. त्यामुळे आपण त्या इंधनाच्या साठवणुकीत इतके गुंतून जातो की आपला खरा प्रवास आपण विसरून जातो. हे मेंदूच्या टंचाईच्या भीतीचं उदाहरण खूपच रंजक आहे. पण अडचण अशी आहे की समाज आपल्याला सतत सांगत असतो की तुमच्याकडे जितकं जास्त इंधन
जितका जास्त पैसा तितके तुम्ही जास्त यशस्वी. हो, हा सामाजिक दाब खूप मोठा असतो. जर आपण फक्त तो पैसांचा साठा वाढवण्यामागे धावत राहिलो तर प्रत्यक्ष आयुष्यात आपण काय गमावतो यावर लेखाणात काय म्हटलंय? आपण खूप मोठी किंमत मोजतो जी पैशात कधीच मोजता येत नाही. या लेखनात एक अतिशय कठोर सत्य मांडलं आहे. जेव्हा पैशाला साध्य मानलं जातं तेव्हा सुरू होते एक अंधळी शर्यत. आणि या शर्यतीत आपण स्वतःलाच विसरतो. हो, आणि मानवी मेंदूला एका विशिष्ट प्रकारच्या डोपामिन लूपची सवय लागते. जेव्हा बँक अकाउंटमध्ये पगार जमा झाल्याचा मेसेज येतो किंवा नवीन डील क्रॅक होते तेव्हा मेंदूत डोपामिन हे रसायन स्रवतं. जे आपल्याला एक तात्पुरता आनंद देतं. अगदी बरोबर. पण या रसायनाचा एक नियम आहे. पुढच्या वेळी तेवढाच आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला आधीपेक्षा जास्त पैसा लागतो. बापरे, म्हणजे ही भूक वाढतच जाते. हो, याच डोपामिनच्या नादात आपली सर्वात जवळची नाती, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा नकळतपणे बळी दिला जातो. आणि सर्वात मोठा विरोधाभास काय आहे माहितीये? लोक अनेकदा रात्रंदिवस काम करतात, स्वतःला पूर्णपणे थकावून घेतात. हो, आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात की कुटुंबासाठी चालू आहे. अगदी तेच. ते म्हणतात मुलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी. पण प्रत्यक्ष घडतं काय? घरातला कर्ता पुरुष किंवा स्त्री रात्री 12-12 वाजेपर्यंत लॅपटॉपवर काम करतीये. आणि बाजूच्या खोलीत मुलं झोपली असतात. हो, ज्यांच्या भविष्यासाठी हे सगळे कष्ट चालू आहेत त्यांच्या वर्तमानातून मात्र हे पालक पूर्णपणे गायब आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवणंच ते गमावून बसतात. हेच ते भयानक वास्तव आहे. आणि हे पूर्णपणे तोट्याचं गणित कसं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण अनेकदा असा विचार करतो की आज मी 15-20 तास काम करेन. आणि तब्येतीकडे दुर्लक्ष करून वयाच्या 50 नंतर आरामात जगेन असा विचार असतो. पण आज तुम्ही जे शारीरिक आणि मानसिक नुकसान करत आहात ते 50 नंतर भरून निघेल याची काय खात्री? पैशाची किंमत मोजताना आपण ज्या गोष्टी गमावतो, जसे की कुटुंबासोबतचे निवांत क्षण किंवा स्वतःचे चांगले आरोग्य आणि रात्रीची शांत झोप. हो, या गोष्टी जगातील कोणत्याही चलनाने पुन्हा विकत घेता येत नाहीत. आपण आपला अमूल्य असा वेळ देऊन पैसा कमवत असतो, ज्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे शेवटी आरोग्यच उरत नाही. खरंच, हे ऐकताना मला एका जुन्या म्हणीची आठवण झाली. पैसा कमवणं हे समुद्राचं पाणी पिण्यासारखं आहे. तुम्ही जितकं जास्त प्याल तितकी तुमची तहान अधिकच वाढत जाते. अगदीच चपखल उपमा आहे ही. पण मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर पैसा आपल्याला तो खरा आणि शाश्वत आनंद देऊ शकत नाही, तो फक्त आपली मानसिक शांतता हिरावून घेत असेल, तर मग हा खरा आनंद नेमका दडलेला कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भौतिकतेकडून अनुभवांकडे वळावं लागेल. लेखकाने इथे अतिशय सखोल विचार मांडला आहे. म्हणजे अनुभवांमध्ये जास्त आनंद असतो असं त्यांना म्हणायचंय का? हो, जीवनाचा खरा आनंद हा बँक खात्यातील आकड्यांमध्ये नसून तो आपल्या प्रत्यक्ष अनुभवांमध्ये आणि मानवी नात्यांमध्ये असतो. आतून वाटणाऱ्या एका आत्मिक समाधानात असतो. मानसशास्त्र पण असंच सांगत असेल ना? हो, नक्कीच. समजा तुम्ही 1,00,000 रुपयांचा नवीन मोबाईल घेतला. सुरुवातीचे काही दिवस तुम्ही तो जपून वापराल, त्याची स्क्रीन पुसाल. हो, आणि महिन्याभरानंतर तो माझ्यासाठी फक्त एक सामान्य फोन असेल. बरोबर. यालाच आपण मघाशी हेडॉनिक अडॅप्टेशन म्हटलं. भौतिक वस्तूंचा आनंद वेगाने खाली येतो. पण याच अनुभवाचं दुसरं टोक काय असेल? दुसरं टोक म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. जर तुम्ही त्याच पैशातून कुटुंबासोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी 2 दिवसांची ट्रिप केलीत, तर तो अनुभव तुम्हाला आयुष्यभर आनंद देईल. हो, 5 वर्षानंतरही जेव्हा आपण त्या ट्रिपचे फोटो पाहतो तेव्हा ती मज्जा आठवते. हो, तेव्हा तुमच्या मेंदूत पुन्हा आनंदाच्या लहरी निर्माण होतील. याशिवाय एखाद्या गरजू व्यक्तीला जेव्हा आपण निस्वार्थपणे मदत करतो, तेव्हा मिळणारा तो निखळ आनंद खूप मोठा असतो. किंवा कुटुंबासोबत एखाद्या संध्याकाळी मारलेल्या गप्पा. नक्कीच. आपण केलेल्या एखाद्या चांगल्या कामातून निर्माण होणारी समाधानाची भावना, याची तुलना जगातील कोणत्याही आर्थिक लाभाशी करता येत नाही. आणि या सगळ्याची सर्वात मोठी गंमत काय माहितीये? या सर्व गोष्टी पूर्णपणे विनामूल्य आहेत. यासाठी कुठल्याही प्लॅटिनम क्रेडिट कार्डची गरज नाही. अगदी खरंय. खरा आनंद मिळवण्यासाठी पैशाची नाही तर एका वेगळ्या दृष्टिकोनाची गरज असते. आपण नेहमी उद्यामध्ये जगतो. उद्या जेव्हा माझ्याकडे अमुक एक गाडी असेल तेव्हा मी आनंदी होईन. हो, आणि या उद्याच्या नादात आपण आजचा सध्याचा विनामूल्य आनंद पूर्णपणे गमावून बसतो. अत्यंत अचूक निरीक्षण आहे.
येथील सर्वात आकर्षक बाब म्हणजे ही जी मानसिक आणि भावनिक समाधानाची संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने पैशाच्या मोजमापाच्या पलीकडची आहे. म्हणजे मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर पैशाचा फारसा फरक पडत नाही असं म्हणायचंय का? हो, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या गरजा पूर्ण झाल्यानंतर पैशामुळे मिळणाऱ्या आनंदाचा आलेख पूर्णपणे सपाट होतो. अच्छा, म्हणजे एक फ्लॅटलाईन येते. हो, त्यानंतर तुम्ही कितीही पैसा कमवलात तरी तुमच्या दैनंदिन आनंदात फारशी भर पडत नाही. जीवनाचे अंतिम साध्य हे आनंद आणि अर्थपूर्णता आहे. जे भौतिक संपत्तीच्या निकषांवर कधीच मोजता येत नाही, कारण तुमच्या आतली पोकळी बाहेरच्या वस्तूंनी कधीच भरून निघू शकत नाही. अगदी तसंच आहे हे. पण हे ऐकताना माझ्या मनात एक शंका येतेय, आणि कदाचित अनेकांना असं वाटू शकेल की मग याचा अर्थ असा घ्यायचा का की पैसा कमावणं हेच मुळात चुकीचं आहे? नाही, अजिबात नाही. कारण बऱ्याचदा अशा तात्विक चर्चांमधून असा सूर निघतो की पैसा हीच सर्व पापांची आणि समस्यांची पाळेमुळे आहे. आपण सगळी भौतिक प्रगती सोडून हिमालयात जाऊन बसावं का? मला आनंद आहे की तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलात. या लेखनाचा उद्देश तुम्हाला संन्यासी बनवणे हा नक्कीच नाही. इथे कुठेही पैशाला वाईट ठरवलेलं नाही. बरं. पैसा हा मुळात पूर्णपणे तटस्थ असतो. तो चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो. तो एक भिंगासारखा आहे, म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास. अच्छा, म्हणजे तो फक्त गोष्टी मोठ्या करून दाखवतो. हो, जर तुमच्या मनात आधीपासूनच लोभ असेल तर पैसा तो लोभ वाढवेल, आणि जर तुमच्या मनात दयाळूपणा असेल तर पैसा तो दयाळूपणा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठी ताकद बनेल. इथेच विवेकाचा म्हणजे आपल्या सतसद्विवेक बुद्धीचा भाग येतो ना? अगदी बरोबर. पैसा हा वाईट नाही, तो एक अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली साधन आहे. तो कसा वापरायचा हे पूर्णपणे आपल्या विवेकावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की पैसे असणं वाईट नाही, पण पैशाने तुमची मालकी घेणं हे वाईट आहे. 100%. जर पैसा योग्य मार्गाने मिळवला असेल आणि योग्य ठिकाणी वापरला गेला असेल तर तो केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. तो प्रगतीचा आणि बदलाचा एक मोठा वाहक नेमू शकतो. पण मला सांगा, योग्य ठिकाणी वापरणं म्हणजे नक्की काय? आणि ही विवेकाचा वापर, ही संकल्पना रोजच्या जगण्यात कशी अंमलात आणायची? कारण बोलणं सोपं असतं, पण कृतीत आणताना नेमकी सीमारेषा कुठे आखायची? जर आपण याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा पैसा समाजातील तळागाळातील लोकांचे शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि समाजसेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवला जातो तेव्हा त्याचे खरे मूल्य दिसून येते. हो, ते तर आहेच. विवेकाचा वापर करणे म्हणजे पैशाचा आदर करणे आणि त्याची पूजा करणे यातील पुसटशी पण महत्वाची रेषा ओळखणे. रोजच्या जगण्यात हे कसं ओळखायचं? हो, तेच तर, कसं ओळखायचं? साधी गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला पैशासाठी तुमची तत्वे, तुमचे प्रामाणिकपणाचे नियम किंवा तुमची मानसिक शांतता पणाला लावावी लागते तेव्हा तिथे थांबता येणं म्हणजेच विवेक. अरे वा, हे खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. पैसाला आपल्या जीवनावर आणि आनंदावर पूर्ण नियंत्रण मिळू न देणे हे विवेकाचे मुख्य लक्षण आहे. पैसा हा आपल्या ध्येयाकडे जाण्याचा एक मार्ग आहे. तो पैसा हेच आपलं अंतिम ध्येय असू शकत नाही. खरंच, आपण अगदी सुरुवातीला जे हेडॉनिक ट्रेडमिल आणि डोपामिनचं उदाहरण पाहिलं होतं त्याच्याशी हा मुद्दा एकदम अचूक जुळतो. हो ना? जो माणूस विवेकाचा वापर करतो त्याला कळतं की कधी त्या ट्रेडमिलवरून खाली उतरायचं आहे. त्याला हे समजलेलं असतं की किती पैशानंतर पुरे म्हणायचे आहे. या संपूर्ण चर्चेतून आपल्याला जीवनाकडे बघण्याचा एक अत्यंत स्वच्छ आणि प्रगल्भ दृष्टिकोन मिळाला आहे. नक्कीच. जर आपण या संपूर्ण सखोल चर्चेचा गोषवारा काढायचा म्हटलं तर हे स्पष्ट होतं की जीवनात समतोल राखणं हेच खऱ्या अर्थाने शहाणपण आहे. हो, पैसा कमवणं नक्कीच गरजेचं आहे, पण त्याचबरोबर आपली माणुसकी मूल्य, आपली नाती आणि स्वतःची शांतता जपणेही तितकेच आवश्यक आहे. अगदी तंतोतंत. आणि यातून मिळणारी सर्वात मोठी शिकवण हीच आहे की पैसा जर हरवला, धंद्यात नुकसान झालं तर तो मेहनत करून पुन्हा मिळवता येतो. अनेक लोक शून्यातून विश्व निर्माण करतात, पण एकदा का पैशाच्या मागे धावताना माणुसकी हरवली, मुलांचं बालपण हातून निसटून गेलं आणि जवळची नाती तुटली तर ती पुन्हा जोडणं अशक्य असतं. हो, हरवलेला वेळ पुन्हा मिळवणं अत्यंत कठीण असतं. या विचारांचा उपयोग करून आपण आपल्या रोजच्या प्राधान्यक्रमांचं नक्कीच आत्मपरीक्षण करू शकतो. आपण दिवसातले किती तास कोणत्या गोष्टीसाठी देतोय याचं ऑडिट करू शकतो. बरोबर. आणि हे ऑडिट करताना आपण हे नक्की तपासून पाहू शकतो की आपण खरोखरच पैशाचे मालक आहोत की पैशानेच आपल्यावर मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. आपण पैशासाठी जगतोय की जगण्यासाठी पैसा कमवतोय हे ओळखण्याची क्षमता या विचारमंथनातून मिळते.
होय, आणि या प्रश्नाचं स्वतःशीच दिलेलं प्रामाणिक उत्तर आपल्याला एक योग्य दिशा दाखवू शकेल. नक्कीच दाखवेल. आजची ही अर्थपूर्ण आणि सखोल चर्चा संपवताना मला एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचंय. सांगा ना. आपण नेहमी बँकेत जातो, मोबाईल ॲपवर आपलं अकाउंट बॅलन्स चेक करतो आणि त्यातले आकडे बघून आपण किती सुरक्षित आहोत हे ठरवतो. पण समजा फक्त एक क्षण कल्पना करा की आज जशा पैशांच्या बँका आहेत तशी एक नात्यांची आणि अनुभवांची बँक असती. अरे वा, हा खूपच सुंदर आणि अंतर्मुख करणारा विचार आहे. हो, आणि जर आपण त्या बँकेत जाऊन आपलं पासबुक तपासलं तर तिथे आपल्याला काय दिसेल? खरंच काय दिसेल तिथे? त्या पासबुकमध्ये असे किती क्षण जमा आहेत जेव्हा आपण कुटुंबासोबत मनसोक्त हसलोय? असे किती लोक आहेत जे रात्री 2 वाजताही आपल्या एका फोनवर धावून येतील? असे किती अनुभव आहेत ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने जिवंत असल्याची जाणीव करून दिली आहे? बरोबर. जर आपण हे पासबुक पाहिलं तर आपण खरोखरच श्रीमंत असू की तिथे आपली भावनिक दिवाळखोरी निघालेली असेल? खूपच गहन प्रश्न आहे हा. भौतिक संपत्ती मोजणं सोपं आहे कारण त्याला आकड्यांची भाषा असते. पण जीवनाची खरी संपत्ती मोजण्यासाठी आपल्याला ही भावनिक फुटपट्टी वापरावीच लागेल. नक्कीच वापरावी लागेल. आता आपल्या आर्थिक संपत्तीपेक्षा आपली भावनिक संपत्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आलीये का, या एका प्रश्नावर नक्की विचार करा. हो, हा विचार करण्यासारखाच विषय आहे. आपण पुन्हा भेटूच अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत आपलं हे अनुभवांचं पासबुक समृद्ध करत राहूया.